काय आहे हे? शेवळे आहेत, शेवळी. शेवळे आहेत हे, शेवळे. सुकवलेली शेवळी होती आणि आता हे पाण्यात टाकून गरम पाण्यात असे शिजवलेले आहेत. आता याची भाजी होणार. उकडलेत गरम आहे, गरम आहे. उकडलेलं पाणी काळ काळ असे धुवायचे ना मस्तपैकी. असे धुवल्यानंतर असे धुवायचे शेवले भाजायला असं बनतं. आणि परत ते पाणी असं गाळून घ्यायचं. गॅसवर आपण आता शेवळे ठेवलेले आहेत. ही बघा, शेवळे ठेवलेले आहेत. आता भाजी बनली मग दाखवतो कशी कशी बनते, काय त्याच्यामध्ये घातले, सगळ्या गोष्टी. ओके, शेवळ्यांची भाजी आपली शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मटेरियल टाकायचं आहे. हळद, त्याच्यामध्ये मसाला, खट मसाला, गरम मसाला, तरी मसाला, सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. चुलीवर मस्त एकदम. गॅसवर असताना हे सगळे मसाले ना असे मिक्स करून घ्यायचे. घातल्यानंतर ते मस्तपैकी शिजणार. याच्यामध्ये आपण सुकट पण टाकणार आहोत. हे बघा, मिक्स झाले, सगळे मसाले मिक्स झालेले आहेत. ठीक आहे, आपण हिला असंच ठेवूया. याच्यानंतर काही प्रोसेस आहे पुढची. भाजीत सुकट टाकायची आपण. आता सुकट टाकणार भाजीत. मस्त सुकटीने टेस्ट एवढी जबरदस्त येते ना त्याची. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. अशी असते चव, सॉलिड एकदम, है ना. मस्तच भाजी अजून हॅश करावी लागते अशी. बघून घ्या कशी बनवायची भाजी ती. हो 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 हो. आता याला फोडणी पण द्यायची आहे. बघा, असा हा दगड आहे, हा गरम करून नदीतला दगड आहे. फोडणी द्यायची याला, दगडाची फोडणी. कशी खना ना 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 ना, दगडाची फोडणी. मग काय द्यायचे, खतरनाक. त्यात तेल बिल काय कसं. थोडे गडबडीमुळे फोडणीचा व्हिडिओ मिस झालेला आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट फोडणी दिली. काय नाही, असा दगड घेतला, त्याच्यात तेल टाकलं, लसूण टाकलं आणि असं ताट ठेवून फोडणी दिली. एवढाच मिस झालाय. हो हो हो, क्या असा खमंग वास येतोय, खमंग. मस्त सुपेरियर एकदम. कसा परत. हा 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 हा, एक नंबर. सॉलिड भाजी तयार झाली. शेवळ्यांची भाजी झाली. फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे, शेवळ्यांची भाजी. ठीक आहे, हे बघा, ही शेवळ्यांची भाजी. उन्हाळी शेवळी भेटतात, आता भेटत नाही, पण
जर तुम्ही उन्हाळी भाजी जर वाळवली उन्हाळ्यात हां यादी घे दाखव खाऊन दाखव कसे आणि मीठ नाही घातलं आई शपथ ना सब्जी हो 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 शेवळ्यांची भाजी एकदम मस्त जबरदस्त तयार झाले भाजी सुकट घातले आणि हा एक नंबर चला आपण टेस्ट करून घेऊया कशी भाजी झाले तर आपण आता आहे ना टेस्ट करतोय भाजी एक नंबर भाजी आहे भाजी कशी खायची कसं काय एक नंबर भाजी झाली जर तुम्हाला सुकवलेल्या शेवळ्यांची भाजी खायची असेल तर रेसिपी सांगतो मी उन्हाळीची शेवळी भेटतात आपल्याला ती शेवळी आणायची कापायची लांब लांब थोडे कापायचे उमवायचे शेवळ्यांची भाजी कशी करायची त्याची रेसिपी आहे का उन्हाळ्यात तुम्ही हे शेवळे कापल्यानंतर उमवायचे आणि ते बाहेर काढायचे त्या पाण्याचे त्याचे पाणी आहे त्याची पंडवणी करायची पंडवणी काय प्रकार आहे सांगेन कधीतरी आणि त्याची सुकवायला आगीवर लावायचे वरती जाळी बनवायची चुलीच्या वरती आणि त्याच्यावर सुकवायचे सुकवल्यानंतर व्यवस्थित पावसाळभर म्हणजे पूर्ण 6 महिने राहतात 6 महिन्यामध्ये कधीही तुम्ही शेवळ्यांची भाजी करून खाऊ शकता आज एवढी जबरदस्त भाजी बनवली आज जवळजवळ 17 जुलै आहे 2024 आणि आपण ही भाजी आज बनवून खाल्लेल्या आज मार्केटला शेवळे नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर लोतींची भाजी कशी खायची किंवा बनवायची